तुमच्या दोघांचं ट्युनिंग आहे ना, सुपर्ब आहे, अमेझिंग, वंडरफुल. मिस्टर अँड मिसेस दळवी, तुझं संशय सेशन आणि टोमणे मारून झालं असेल तर मला सांगायला आवडेल की आम्ही मिस्टर अँड मिसेस म्हणून गेलो नव्हतो. कळलं? तिथे जे झालं तो एक गैरसमज होता आणि तोही त्यांचा. रिअली? ओके. आणि आम्ही सांगायचा प्रयत्न सुद्धा केला त्यांना. तू जे हे असे विचार करतेस ना त्याची कीव येते. बंद कर हे. बंद करते. हे सगळे विचार करणं मी बंद करते. मी हे सुद्धा मान्य करते की तुम्ही दोघंही मिस्टर अँड मिसेस दळवी म्हणून तिकडे गेला नव्हता. ओके? पण डान्स तर एकत्र केलात ना तुम्ही? त्याचं काय? ओ, अच्छा, म्हणजे डान्स सुद्धा तुम्ही दोघांनी केलाच नाहीत का? नाही, म्हणजे असं असू शकतं ना की तुम्हाला दोघांनाही हाताला बांधलं गेलं आणि नाचवलं गेलं तिकडे जबरदस्ती. नाही, तुमच्या बाबतीत असं होऊच शकतं. असं झालं का? तुमच्या दोघांचा हे जो डान्स व्हिडिओ आहे ना, स्पेशल डान्स व्हिडिओ, जो अख्ख्या जगाने पाहिला तो मी सुद्धा पाहिलाय. दाखव. यू वॉन्ट मी टू शो? काय ताई हे? तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती मला. मलाही तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. म्हणून तुझ्याकडून तर काहीच अपेक्षा नाही. ताई प्लीज, आमच्या नसलेल्या नात्यामधला अर्थ शोधण्यापेक्षा आपल्या असलेल्या नात्यातला अर्थ समजून घेतलास ना तर फार बरं होईल. तू कुणाकडनं अपेक्षा करतेस मानसी? नात्यातला अर्थ जर हिला कळला असता ना तर हिने असली लपवाछपवी केली नसती. आमच्यातली मैत्री ट्रान्सपरंट आहे आणि फक्त मैत्रीच आहे म्हणून तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो आम्ही. कळलं? आणि जगाला काही वाटू दे ग, पण तू असा विचार करशील असं वाटलं नव्हतं मला. स्वतःच्या वागण्यावर पांघरून घालण्याच्या बाबतीत तुमचं टीमवर सॉलिड आहे यार. पण माझ्या डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींना तुम्ही कुठलाही आणि कसलाही अर्थ लावण्याचा प्रयत्न केलात ना तरी मी जे माझ्या डोळ्यांनी बघितलंय ते मला पटलेलं नाहीये. पटलेलं नाहीये आणि पटणारही नाही. मानसी, ज्याला समजून घ्यायचंच नाहीये त्याला कितीही समजावलं तरी काहीही उपयोग नाही. आणि जो समजूतदार असतो त्याला समजवायची गरजच नसते. डोळे पुस आणि घरी जातो आता. ओके? कारण तू आता जर काही बोललीस तर उगीच कांगावा होईल त्याचा. सो तू जा घरी. आजी आजोबा वाट पाहत असतील. परत कधी भेटूया? आज बोलणं अर्धवटच राहिलं आपलं. ताई बरी आहे आता. मी ना आता जावई बापूंना सांगणारच आहे. तसेही दिवस भरत आलेत तर आता तिला तिथेच राहू दे. बरोबर आहे. हो, पण ते सलील पंडितांचं काय झालं? परत काय ग? काय झालं? परत काही झालं का मोनाला? नाही नाही, तसं काही नाही.
अगं तू सलील पंडितांविषयी सांगत होतीस. हो, काय झालं, ऍक्च्युली गेल्या वेळी त्यांना कुणाकडे तरी जावं लागलं, सो आमची भेट होऊ शकली नाही, म्हणून आज आम्ही भेटलो. हे बरं झालं. मग आजची मीटिंग कोणी ठरवली होती? त्यांनीच. ह्याला म्हणतात मोठेपणा. काल त्याच्यामुळे भेट होऊ शकली नाही म्हटल्यावर आज त्याने स्वतःहून भेट ठरवली. एरवी मुलगा आणि मुलाकडची माणसं तोऱ्यात वावरतात, पण हा मुलगा खूप साधा वाटतोय. ते असू दे हो, मला तू सांग पुढे काय झालं. म्हणजे गप्पा काय मारल्या त्या नको सांगू, पण गाडं पुढे सरकलं की नाही? अगं नेमकं मला आज लवकर निघावं लागलं. का? एक महत्वाचं काम आलं. आता यापेक्षा आणखीन काय महत्वाचं काम असणार आहे? हे बघ मनू, तुमच्या त्या बाहेरच्या भेटीगाठी बास झाल्या. तू त्याला घरीच बोलाव कसा, म्हणजे आम्ही देखील बघू ना प्रत्यक्षात मुलगा कसा आहे ते. हो ना. आणि आजच्या स्पर्धेचे विनर आहेत मिस्टर अँड मिसेस दळवी. मानसी, तुझं लग्न लागणार. तू मिसेस मानसी होणार. नाही तुझं लग्न लावून दाखवलं ना तर बघ. खूप हुशार आहे मुलगी. काल ती जर माझ्याकडे आली नसती ना, तुझी काही खैर नव्हती. मलाही वाटलं होतं की ही खरंच घरी येते की काय. पण मला असं वाटतंय की तू आता तिला घरी नाही. आत्या, इट्स हाय टाइम. म्हणजे पण आई आणि घरातले सगळेच आले होते, म्हणजे नक्कीच काहीतरी. तुला काय वाटतं ते उगाच आले होते? म्हणजे मोनिका, नाही, हे सगळं जरी खरं असलं ना तरी सगळेच्या सगळे नाही ना येणार. बरं ते ठीक आहे. आता याच्यानंतर तुला घरातल्यांची सारखी सारखी विचारणा होणार आणि प्रत्येक वेळेस मी नाही येऊ शकत. आणि आणखीन एक लक्षात ठेव, आता तिच्या मनाविरुद्ध काही होऊन चालणार नाही. आणि तिला जर आपल्या घरी येऊन आनंद मिळणार असेल तर मला वाटतं तिचा आनंद कशा ते मला माहिती आहे, पण तिच्या आनंदामुळे आपली काळजी वाढेल त्याचं मला टेन्शन आहे. पुढचं पुढे विक्रांत, आत्ताचा विचार कर ना. आणि आता डिलिव्हरीला सुद्धा फार काळ राहिलेला नाहीये. त्यानंतर तर तिला जावं लागणारच आहे तिच्या घरी कायमची. म्हणून ने तिला आता घरी. ठीक आहे, आलोच मी. कुठे जातोस आत्ताच? मी मोनिकाकडे नाही, मानसीकडे जातोय. तिला थँक्स म्हणायला हवं. खरं तर मी थँक्यू म्हणायला आलो होतो, पण आत्ता जाणवलं की मी सॉरी म्हटलं पाहिजे. इट्स ओके विक्रांत. नो मानसी, इट्स नॉट ओके. कारण माझ्यामुळे तुझी आणि सलीलची भेट अर्धवट राहिली. पण तू काय ते मुद्दाम केलं नाहीस ना.
आणि तसंही मला वाटतं की जेव्हा जेव्हा सारखं एखादं काम अडत असेल ना, तेव्हा त्याचं पुढे काहीही होणार नसतं. नाही, पण तू जर पॉझिटिव्हली विचार केलास तर एका अर्धवट भेटीतून पुढच्या भेटीसाठीची क्युरिओसिटी निर्माण होऊ शकते. म्हणजे ते सस्पेन्स थ्रिलर फिल्म्स असतात ना, त्यात कसं प्रत्येक सीन एका पॉइंट पर्यंत जाऊन असा थांबतो की प्रेक्षकांना वाटतं आता पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे. तसं माझी लाईफ काय सस्पेन्स मूवी आहे. आणि बाय द वे, मला कसलीही क्युरिओसिटी नाहीये. तुला नसेल पण त्याला असू शकते ना. त्याला कशाला असेल? ते मला काय माहित, तू त्याला विचार. हे बघ, तेच सांगायला फोन आला असेल त्याचा. बघ. विक्रांत प्लीज, तो कशाला? कोणाचा आहे? कोणाचा नाही. मला वाटलं की त्याचाच फोन आलाय की काय. बरं, त्याचा जर फोन आला तर त्याला नक्की विचारा. ओके, चल मी जातो. मोनिकाला एक गुड न्यूज द्यायची आहे. कसली? कशाला आलायस? गुड न्यूज द्यायची होती तुला. गुड न्यूज? ओके. तू मला तुझ्या घरी घेऊन जात नाहीस. इकडे राहायचंय का माहेरी परत जायचंय? आपण माझ्या घरी जातो. व्हॉट? हो. एक मिनिट, परत बोल. काय बोललास? आपण माझ्या घरी जाणार आहोत. ओ माय गॉड विक्रांत, आय कांट बिलीव्ह दिस. मी खूप खुश आहे. मी सांगू नाही शकत तुला. मला आता काय वाटतंय ते. आपल्या घरी जाणार आहोत आपण. विक्रांत, मला कधीच वाटलं नव्हतं की असं होईल. माय गॉड. आता तू बघ. काय? आता तू बघ ना, मी घरी गेल्यावर सगळ्यांना किती आनंद होईल. ओ माय गॉड, थँक्यू. थँक्स विक्रांत. मोनिका, आपण डिवोर्ससाठी अर्ज दिलाय, विसरू नकोस. अजून 6 महिने आहेत, हे तूही विसरू नकोस. आय होप मी डिस्टर्ब करत नाहीये. नाही. मग उत्तर नाही मिळालं. आज भेटूया का? खरं सांगू का, आज कठीण आहे. अगं ठीक आहे, इट्स ओके, नो इश्यू. मी सारखा मागे लागून त्रास नाही ना देते.
मी वाट पाहतो. हॅलो. नमस्कार सलील. हां बोलतो. मी वधूवर सूचक मंडळातून बोलते. हां हां बोला मॅडम. झाली ना भेट मानसीची? हो भेट झाली पण आधी माझं ऐका. अभिनंदन. कशाबद्दल? त्यांच्याकडून होकार आलाय. काय? कसली गुड न्यूज? विक्रांत असं का म्हणाला? सलील पंडित. कशी आहेस ग तू? म्हणजे म्हणजे पण आता माझा हट्ट आहे. जो निरोप तू त्यांना सांगितलायस तो मला तुझ्या तोंडून ऐकायचा आहे. तुझा होकार. पण आता माझा हट्ट आहे. जो निरोप तू त्यांना सांगितलास तो मला तुझ्या तोंडून ऐकायचा आहे. तुझा होकार. थँक्स मानसी. मी असं काहीच बोलले नाही आणि मेसेजही नाही केला. मग ह्याला असं का वाटलं? आजी काही बोलली नसेल ना? रिप्लाय का करत नाहीये? आजी. काय ग? काय झालं? आजी तू काय झालं? मला सांग. तू अगं अशी काय बोलतेस अर्धवट? नीट सांग ना. तू विवाह मंडळात फोन केला होतास का? कशाला? कशासाठी? तू केला होतास का फोन? अगं मी कशाला करू? उलट त्यांचाच येईल की काय असं वाटतंय. स्थळाचं काय झालं म्हणून विचारायला. अगं काय झालंय काय पण? मग आजोबांनी केला होता का? तर ते कसे करतील आणि कशाला? हे बघ मनू, तुला नक्की काय सांगायचंय, काय विचारायचंय ते नीट ठरव आणि मग मला सांग. हा? मग कॉल कोणी केला?